राधा वल्लभ हरिवंश आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप दिवसानंतर महिन्यानंतर खूप खूप स्वागत आहे. जवळजवळ 2 ते 2.5 महिन्यानंतर पुन्हा ब्लॉग करते आहे. जॅनमध्ये लास्ट ब्लॉग केलं राजस्थान ट्रिप, ती पण अर्धवट आहे, अजून अपलोड हाफ जर्नी अपलोड करायची आहे. काही रिझन्समुळे नाही करता आलं. तर आता पुन्हा आम्ही निघालो आहे. यावेळी बाईकने नाही, यावेळी ट्रेनने चाललो आहे. कुठं चाललं लवकरच कळेल. सध्या आलो आहे मुंबई सेंट्रलला आणि दुरंतो एक्सप्रेस म्हणून ट्रेन आहे आपली आता 10:50ची. चला. तर आम्ही 10च्या आधीच पोचलो आहे स्टेशनला. अजून बरोबर 1 तास आहे आमच्या ट्रेनला. आम्ही आधीच पोचलो, लेट नको. आणि चला आमच्यासोबत ह्या जर्नीमध्ये स्पिरिच्युअल जर्नीच आहे ही सुद्धा. चलो. तर आमची ट्रेन लागली इकडे ऑलरेडी. चलो. स्माईल ते ह्याचा बर्थडे आहे म्हणून चाललो आहे, कुठे ते कळेल. आमची ट्रेन लागली आणि इकडेच आमची सीट आहे समोर. अजून ट्रेनचा डोर ओपन नाही केला आहे, पण केला की आपण जाऊया. ट्रेनमध्ये बसलो आहे आम्ही, दोन्ही पण सीट मिडल आले आहेत. नवीन ट्रेन आहे. ओके. ट्रेन सुटली आमची. तर आता आम्ही जवळ झाल्यात आणि राजकोटला ऑलमोस्ट पोचलो आहे. बिफोर टाईम आहे गाडी. तर आता सायडिंगला काढतील मे बी. तर इथून राजकोटपासून जुनागडकडून आम्हाला जायचं आहे. ते वंदे भारतने जाणार आहोत. फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स असणार आहे आमचा वंदे भारतमध्ये. आम्ही उतरलो आता राजकोटला. इकडून आता 9:30ची वंदे भारत आहे आणि 8:30 झाल्यात. आता 1 तास इकडेच आम्हाला थांबायचं आहे. इथे कोणाला विचारूया ना इकडेच येते का त्या प्लॅटफॉर्मवरती. मला आमचा फेवरेट दिसलाय, गरम गरम समोसा. आमची ट्रेन आली होती वंदे भारत. वंदे भारत ट्रेन आली आहे. 30:31 इथे. आमची सीट मिळाली. आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स वंदे भारतमध्ये. 2 तासाचाच प्रवास आहे. 11 वाजता आमचं येणार डेस्टिनेशन. आमची ट्रेन चालू झाली आहे. आमचा नाश्ता पण आला आहे. ब्रेकफास्टमध्ये आलं आहे ते मेदूवडा, उपमा, सांबार आणि इथे आहे केक आणि स्वीट मसाला चाय. मसाला चाय हां. स्पीड बघ. तर हे आहे वंदे भारतचं वॉशरूम. पूर्ण स्पेशियस आहे. एवढा मोठा मिरर आणि असं राऊंड डोर. अपना सारा सामान अपने साथ. आम्ही उतरलोय जुनागडला
वंदे भारत राजकोटवरून आम्ही पकडली. मुंबई टू जुनागड डायरेक्ट ट्रेन नव्हती म्हणून आम्ही राजकोटला उतरून मग ही चेंज केली ट्रेन. तर इथून रिक्षा करून हॉटेलवरती जायचं. इथून रिक्षा बघायची आपल्याला. तर राजकोट स्टेशनवरून निघून आपला रिक्षा हॉटेलपर्यंत. रिक्षामध्ये बसले आम्ही. समोर आहे ते जुनागड फोर्ट आहे. आणि आम्ही पोहोचलो आहोत. इथे आपल्याला जायचं आहे उद्या. आणि हे आमचं हॉटेल आहे. तर हॉटेलवरती आम्ही आलो आहे. छान असं रेडी झालो आहे. आत्ता निघू. ते बघा आम्हाला हां हो दादा वहिनी फॅमिली आम्हाला जॉईन करणार आहे तिथे. ये दादा वहिनी फॅमिली. चलो आता जायचं आहे सोमनाथ आणि बाहेरचं अजून काय काय आहे टेम्पल्स ते व्हिजिट करू. काय ही कोणती आणि आम्ही सगळेजण छान रेडी झालो आहे. हां आणि हे हॉटेल आहे तिथे आम्ही स्टे करतोय. नाव आहे हॉटेलचं मंगलम यात्रिक भवन. मंगलम यात्रिक भवन एकदम जवळ आहे जिथे आपलं दत्त महाराजांचं जे गिरनार पर्वत आहे त्याच्या एकदम अगदी जवळ आहे. वॉकिंग डिस्टन्सवरती. लास्ट टाईम आम्ही इकडे जवळपास ह्याच्या जवळपास होतो. हे वेगळं आहे पण हे अगदी जवळ आहे अजून. सो ते कधी करणार आहोत हे पण तुम्हाला लवकरच कळेल. आता सध्या आम्ही चाललो आहे सोमनाथ दर्शनाला आणि आजूबाजूचं पण अजून काय काय एक्सप्लोअर करू. सो लेट्स गो. आणि आमच्यासोबत आहे एक नवीन पक्का मारवाडी दिसते गुजराती मध्ये. हां अंबाजी टेम्पल. हां तर बघा तुम्हाला रोपवे दिसतंय का बघा. हे बघा हे जे आहे ते रोपवे चालू आहे. हे जे आहे ते रोपवे. आणि अंबाजी माता हे ना टेम्पलवरचं म्हणजे जैन मंदिर. तर आम्ही निघालो. इथून आम्ही गाडी केली आहे अर्टिगा सोमनाथसाठी. हॅलो आमची गाडी आली आहे. आता आम्ही ते अर्टिगा गाडी केली आहे आणि आपण सगळं सोमनाथ वगैरे सगळं फिरवणार आहेत. सुलेच गो वाजले आहेत 2. मग हे किती वाजेपर्यंत आपण काय काय बघू शकतो. आम्ही पोचलो आहे भालका तीर्थ. इथे कृष्णप्रभूंना तीर लागलेलं त्याचं मंदिर आहे ते. पोचलो आहे आम्ही इकडे भालका तीर्थ म्हणून.
इकडचं हिस्ट्री काय आहे? कृष्ण भगवानला इथे अंगणीवाला बांधला म्हणजे त्यांचा मृत्यू इकडे झाला. पण त्यांनी सोमनाथला येऊन ते चूज केलं की मला सोमनाथला येऊन स्वतःचा देह त्याग करायचा. अच्छा. सगळं लिहिलेलंच होतं तिथे हां. वगैरे. अच्छा. त्याने सोमनाथ शंकर भगवानच्या इथे येऊन ते चूज केलं. अच्छा. या या ठिकाणी येऊन मला हलका दूध आणि ते हे म्हणले. किती वेगळं एवढी वेगळं. हां. मिक्सवालं पण आहे. काय बघतात सगळे? आता इकडे ध्वज लावत आहेत. आपण ते बसने गेलो. हे नाही बघितलं आम्ही पण. हा रोड नवीन म्हणून वाटतं. सोमनाथ मंदिर ना. तर आता आम्ही अशा ठिकाणी आलो आहे इकडे समुद्रामध्ये शंकराची पिंड आहे. आणि गेल्या वर्षी पण इथे, गेल्या वर्षी नाही, गेल्या वर्षी आम्ही आलेलो. तर आता इथे आलो आहे म्हटलं तर इथे पण चला जाऊया. ते जिथे गर्दी दिसते तिथे ते पिंडी आहे. असं येऊन करायचं होतं ना. काय माहिती. गौरव पण मंदिरात गेलेलो गेल्या वेळी. हा आम्ही पण तिकडनं मंदिर केलं. हा बरोबर. मागणं आलेलो ना. नको. तर इकडे पिंड कुठे दिसते? हा समोर आहे ना. हा ते बघा तिथे. तर आम्ही तिथे पिंडीला पाणी हे करून अर्पण करून ते मागे मंदिर आहे तिथे आलो आहे. तर आम्ही आलो आहोत सोमनाथ मंदिरला जे नवीन आहे. सोमनाथ महाराजांच्या दर्शनाला आम्ही आलो आहे. हां सोमनाथची ती मिठाई काय आहे? हां ती मिठाई असे एक ती घेतलेली आपण घेऊया यावेळी पण. दुसऱ्यांदा आलो आहे. मागच्या वेळी काही जणांना दर्शन झालं नव्हतं तर असं आम्हाला लाभ मिळाला की यावेळी आम्ही पुन्हा आलो आणि आता यावेळी दर्शन घेऊनच जाऊ. आम्ही आलो तर एंट्रन्स ते आहे ते समोर मंदिर. तर दर्शन करून आलो आम्ही सोमनाथ महाराजांचं. आतमध्ये फोन अलाउड नाही त्यामुळे काहीच शूट नाही करू शकत. इथे बाहेर सबमिट केलं तरी आता घेतलं आहे. खूप छान दर्शन झालं. ते बीच साईडला आम्ही आलो. लास्ट टाइम इथे नव्हतो आलेलो. सो इकडे एंट्री फी आहे 25 रुपीज पर पर्सन बीच व्ह्यूसाठी. बीच ओशन व्ह्यू 5 रुपये एक तिकीट आहे. 5 रुपये.
सुंदर असा आता सनसेट होणार आहे. मस्त पेटपूजा करून झाली, थोडंसं नाश्ता वगैरे आता बीचवर. स्कीम बहुत अच्छा है. आता आम्ही आलो आहोत त्रिवेणी संगम, हिरण कपिला सरस्वती त्रिवेणी संगम. फोटो काढलेला आपण जे इकडेच आलेलो आम्ही 2-2.5 वर्षापूर्वी, सेम प्लेस. आणि इथे फोटो काढतात या स्पॉटवरती. इथे तर काय वेगळंच चालू आहे. ओम माधवाय नमः स्वाहा. ओम नारायणाय नमः स्वाहा. हस्तं प्रक्षाल्य गोविंदाय नमो नमः. जेवायला आलो इथे फेमस हॉटेल आहे माधव म्हणून. मस्त थाळी मिळते, छान थाळी मिळते, पंजाबी आणि काठियावाडी अनलिमिटेड. मस्त हॉटेल आहे. हे लोक ऑलरेडी जेवून आले तिकडे. हे असं ॲपेटायझर, ॲपेटायझर नाही, लोणचं बिणचं सगळं असं आलं आहे. आणि ताक आलं आहे अनलिमिटेड. काठियावाडी, काठियावाडी थाळीचं सगळं आलं आहे. इकडे काठियावाडी थाळीचं असं अनलिमिटेड भाजी आली आहे ॲज पर 3 थाळी. आणि ते पंजाबीचं आलं आहे, पंजाबी थाळीचं. सगळ्यांनी प्रत्येक भाजीची टेस्ट करत घ्यायची. आणि बघा आफ्टर सगळे फुल झालेत. मज्जा आली, मज्जा आली, मज्जा आली, मज्जा आली.